नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते. चला तर मग आज मला साड्या नेऊन द्यायच्या होत्या. माझ्या मावस बहिणीच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. ती रूमवर राहते, तर तिच्याकडे काही साड्या वगैरे नव्हत्या, तर म्हटलं चल मी नेऊन देते. तर बाहेर निघाले तर पाऊस चालू होता. म्हटलं जाऊ की नाही, पण उद्याच तिच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होता, म्हणून मला आज तर नेऊन द्यायचंच होतं. तर मग मी निघाले तर रेनकोट वगैरे घालून घेतला. म्हटलं पुढं चालून पाणी वगैरे लागला तर अजून रस्त्यात थांबावं लागेल, म्हणून मी रेनकोट वगैरे घालून तयार झाली. त्याच्यानंतर निघाली मी आपल्या रस्त्यावर. मला लांबच जायचं होतं थोडंसं. तुम्ही बघू शकता आभाळ किती गच्च आलेला आहे. तरी पण मी निघाली आणि निघाल्यानंतर पहिले तर पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये, म्हणजे कुठे वेळेवर थांबायला नको, म्हणून मी आधी पेट्रोल टाकलं. आणि त्यानंतर लगेचच मी गाडीमध्ये हवा पण भरून घेतली, चेक करून घेतली कमी वगैरे आहे का तर म्हणून. त्याच्यानंतर निघाली मी आपल्या प्रवासाला निघाली. तर नंतर अर्ध्यात गेल्यानंतर इकडे तर पाऊसच नाही आहे, म्हणून मग मी एका जागी थांबली आणि रेनकोट वगैरे काढून घेतलं. थोडंसं इकडला पण व्ह्यू बघून घ्या. इकडे अजिबात आभाळ वगैरे काही नव्हतं, पाण्याचा थेंबही नव्हता. नंतर रूमवर पोहोचली, तर रूमवर आम्ही नाश्ता वगैरे केला. तर रस्त्यामधून मी रितिशासाठी फळं वगैरे घेतले. तर फळामध्ये तर खूप सारे होते, पण मी तिला पायनॅपल घेतलं. तिला पायनॅपल खूप आवडते, म्हणून मी पायनॅपल घेतलं. तर फळ्यावाल्या दादांनी पायनॅपल छान कट वगैरे करून दिलं. कट केल्यानंतर मग मी लगेचच घरी आली. घरी आल्यानंतर माझी वाट बघत होती रितिशा. मी आल्यानंतर लगेच विचारते मला काय आणलं. तर इथे तिचं चालू होतं रांगोळी वगैरे काढणं गणपतीसमोर. तर रांगोळी तर काढता येत नाही, पण काढायची खूप हौस होती तिला, म्हणून मग ती काढत होती, आपलं खेळत होती. तर मला विचारत होती काय आणलं, तर मग मी तिला दाखवलं. त्याच्यानंतर तिने पायनॅपल वगैरे तिला खाऊन औषधी घेतलं. वगैरे त्यानंतर देऊन दिली. मग लगेच औषध दिल्यानंतर मी लगेच स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर देवबाप्पाची आरती वगैरे करून घेतली. सगळ्यांना जेवण वगैरे दिलं आणि मग नंतर चला तर मग फ्रेंड्स, इथेच आपण ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.